So students, today we will discussing about the atom. मग atom मध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर ॲटमची साईज, मास आणि त्याची व्हॅलन्सी काय असते किंवा किती असते किंवा त्या व्हॅलन्सीला आपण कसं डिफाईन करणार हे आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर लेट अस वी स्टार्ट फ्रॉम द ॲटॉमिक साईज. तर जो फर्स्ट टॉपिक आहे, फर्स्ट पॉइंट आहे तो आपण या ठिकाणी ॲटॉमिक साईज. स्टडी करणार आहोत. मग ॲटॉमिक साईज कशाला म्हणायचं किंवा ॲटॉमिक साईजची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन काय असणार हे आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण असं बघूयात की ॲटम म्हटल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आठवतात. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की ॲटम म्हटल्यानंतर ॲटमचे काय असणार ठिकाणी 3 फंडामेंटल पार्टिकल्स आहेत. सो ॲटम हॅज 3 फंडामेंटल पार्टिकल्स. वन इज द पहिला जो तुमचा फंडामेंटल पार्टिकल आहे तो या ठिकाणी असणार प्रोटॉन. आणि हा जो प्रोटॉन आहे तो काय असा ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. प्रोटॉन काय असतो ना पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. त्यानंतर सेकंड जो पार्टिकल आहे तो असतो या ठिकाणी इलेक्ट्रॉन. ॲटमचा जो सेकंड पार्टिकल आहे फंडामेंटल पार्टिकल दॅट इज द इलेक्ट्रॉन आणि याला आपण निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणतो. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. ओके. अँड थर्ड वन इज द न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉन जो आहे हा चार्ज लेस आहे. याच्यावर कोणताही चार्ज राहत नाही. चार्ज लेस पार्टिकल हा जो आहे तो याला चार्ज लेस, याच्यावर कोणताही चार्ज राहत नाही. बरं, मग आता हे तिन्ही पार्टिकल नेमके असतात कुठं? तर त्यासाठी आपल्याला ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल. मग मी इथं एक ॲटमचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. आता ॲटमचा आपण पाहिला तर ॲटम हा काय असतो स्पेरिकल वॉलो आहे. म्हणजे एखादा बॉल असतो ना आपला तसा त्या बॉल टाईप या ठिकाणचा शेप असणार आहे. पण याच्याकडे 2 प्रकारचे काय आहेत, याचे 2 पार्ट असतात. कोणकोणते? एक म्हणजे हा याचा न्यूक्लियस, तो जो सेंट्रल असतो. सेंट्रलला जी काही एक हेवी पार्ट आहे, जे काही टोटल मास या ॲटमचं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे ॲट द सेंटर, त्या सेंटरला आपण या ठिकाणी काय म्हणणार न्यूक्लियस म्हणणार. ओके. मग हा याचा काय झालेला आहे न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये मग काय असणार तर न्यूक्लियस मध्ये 2 प्रकारचे पार्टिकल पाहायला भेटतात. एक म्हणजे प्रोटॉन आणि दुसरा म्हणजे न्यूट्रॉन. प्रोटॉनला आपण P+ या ठिकाणी काय करतो रिप्रेझेंट करत असतो आणि न्यूट्रॉन म्हणजे N. आता हा जो तुम्हाला सर्कल दिसायला दॅट कॉल्ड ॲज द ऑर्बिट, त्याला आपण काय म्हणणार ऑर्बिट म्हणणार. ऑर्बिट. आणि इन दिस ऑर्बिट द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व. याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. कोणते त्याला इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात आणि याला म्हणतो आपण असा हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. आणि या इलेक्ट्रॉनचा जो सिम्बॉल आहे तो N निगेटिव्ह आहे, E निगेटिव्ह आहे. मग दिस इज कॉल्ड ॲज द स्ट्रक्चर ऑफ इलेक्ट्रॉन, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मग ॲटमला तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करता किंवा ॲटमला तुम्ही या ठिकाणी एखाद्या मायक्रोस्कोपमध्ये बघता तेव्हा तुम्हाला असं या ठिकाणी काय भेटेल न्यूक्लियस असेल आणि त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, याला आपण सेल पण म्हणतात. मग या ऑर्बिटमध्ये काय होणार इलेक्ट्रॉन्स जे असतात ते रिव्हॉल्व होत असतात. मग मला या ठिकाणी बघायचं आहे या ॲटमची साईज, तो केवढा असेल, मोठा असेल, लहान असेल, कसा असेल हे आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. तर याची जी तुम्हाला साईज मेजर करायची असेल तर तुम्हाला हा एक स्पियर दिसायला किंवा हा स्पेरिकल असतो आणि स्पेरिकल असल्यामुळे याला काय असतं ना रेडियस. मग आपण पहिले काय करायची जी रेडियस आहे ती रेडियस या ठिकाणी मेजर करत असतो. म्हणजे लक्षात घ्या जर तुम्हाला एखाद्या ॲटमची साईज डिटरमाइन करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी त्याची रेडियस मेजर करावी लागते. मग मला याची काय या हा एक ॲटम आहे, कोणता ॲटम कन्सिडर करा, कोणत्या तरी एलिमेंटचा हा एखादा ॲटम आहे. या ॲटमची आपल्याला या ठिकाणी रेडियस मेजर करायची आहे. मग रेडियस म्हटल्यानंतर या न्यूक्लियसपासून ते या ऑर्बिटपर्यंत जे काय आउटरमोस्ट ऑर्बिट आहे या आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंत आपल्याला याची रेडियस जी आहे
की जे काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स या ठिकाणी मेजर करावं लागेल. मग हे जे तुमचं डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, रेडियस असणार आहे. आणि जेवढी रेडियस असते त्या रेडियसवर आपण या ठिकाणी ॲटमची जी काही साईज आहे या ॲटमच्या साईजला या ठिकाणी डिटरमाइन करणार किंवा ॲटम साईज आपण या ठिकाणी डिटरमाइन करत असतो. तर यासाठी आपण या ठिकाणी काही स्टेटमेंट काय घेऊया, काही एक फर्स्ट स्टेटमेंट घेऊया या ठिकाणी. मग जे काही तुमचा ॲटम आहे त्या ॲटमची साईज आपण डिटरमाइन करत असताना काय करत असतो, ॲटॉमिक रेडियस जी आहे किंवा ॲटमची रेडियस आहे ती ॲटमची रेडियस आपण मेजर करत असतो. तर याचा जो पॉईंट आहे तो पॉईंट या ठिकाणी लिहा. द साईज ऑफ an atom is determined by radius. रेडियस म्हणजे नेमकं काय, किंवा ॲटॉमिक रेडियस आपण कशाला म्हणायचं, तर ॲटॉमिक रेडियस is the distance between nucleus of an atom and its outermost orbit. ओके. मग आता ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस मध्ये कोण आहे, डिस्टन्स. आणि डिस्टन्स म्हटल्यानंतर आपण जे काय याचं मेजरमेंट करणार आहोत हे मेजरमेंट केल्यानंतर यासाठी आपण काय करतो, एक युनिट यूज करतो, म्हणजेच आपल्याला एक्सप्रेस करणार. मग ॲटॉमिक साईज जी आहे दॅट ॲटॉमिक साईज ही आपण एक्सप्रेस करणार. ॲटॉमिक साईज एक्सप्रेस इन मायक्रोमीटर, नॅनोमीटर आणि एंगस्ट्रॉम. मायक्रोमीटर एक असेल, मायक्रोमीटर नंबर 2. सेकंड म्हणजे आपण दुसरं जे काही युनिट आहे ते यूज करणार आहोत ते म्हणजे नॅनोमीटर अँड ऑल्सो एंगस्ट्रॉम युनिट. एंगस्ट्रॉम युनिट. बरं, हे या ठिकाणी आपण याचे युनिट्स. पण मग हे नॅनोमीटर, मायक्रोमीटर आणि एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे नेमकं काय, तर आपण तेही पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहोत. तर हे तुम्ही या ठिकाणी लिहून घेतलं असेल तर इथं जागा आहे बघा थोडीशी. तर तुम्हाला या ठिकाणी हे जे काही आपण ॲटॉमिक साईज मेजर केलेली आहे आणि ॲटॉमिक साईज मेजर करताना काही या ठिकाणी युनिट्स घेतलेले आहेत. मग कोणकोणते युनिट्स आहेत, तर हे जे काही 1 मायक्रो आहे, 1 मायक्रोमीटर, 1 मायक्रो म्हणजे ज्या ठिकाणी काय असतं त्या ठिकाणी 1 मायक्रो, 1 न्यू. 1 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 मीटर. त्यानंतर 1 नॅनो मीटर म्हणजेच 1 n मीटर, तर याला आपण 10⁻⁹ मीटर असं म्हणतो. त्यानंतर 1 एंगस्ट्रॉम युनिट, तर आपण 1 एंगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू 10⁻⁻10 मीटर. हा एक बॉक्स आहे. हे तुम्ही काही युनिट्स तुमच्या वहीमध्ये चांगले लिहून ठेवा, जे की आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, कामी पडणार आहेत. तर हे झालेलं आहे ॲटॉमिक रेडियस म्हणा किंवा ॲटॉमिक जे साईज आहे, ही ॲटॉमिक साईज आपल्याला या ठिकाणी मेजर करता येत असते किंवा डिटरमाइन करता येत असते. आता सर्वात महत्त्वाच्या मध्ये खूप कन्सेप्ट आहे, तो म्हणजे
ॲटॉमिक रेडियस साईज तो डिपेंड आहेच, सॉरी ॲटॉमिक साईज ही रेडियसवर डिपेंड आहेच, पण ही जी रेडियस आहे रेडियस कशावर डिपेंड असणार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला एक तुम्हाला सांगता म्हणजे खूप सोपं आहे इथं आपल्याला की जी काही साईज आहे ही साईज आपण काय करणार रेडियसवरून डिटरमाइन करणार. पण ही जी रेडियस आहे रेडियस या ठिकाणी कमी किंवा जास्त ही कशामुळे होत असते आपल्या ठिकाणी बघणार. म्हणजे प्रत्येक ॲटम साईज या ठिकाणी सेम नाही आहे. आपण जर डिफरंट एलिमेंटचे ॲटम घेतले तर त्या ॲटम्सची साईज जी आहे ती ॲटम साईज आपल्याला या ठिकाणी डिफरंट पाहायला मिळेल, वेगवेगळी या ठिकाणी साईज आपल्याला पाहायला मिळेल. पण इथं आपण एक पॉइंट बघणार आहोत की ज्यामध्ये तर इथं आपण सुरुवातीला जी रेडियस आहे ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साईज जी आहे ती ॲटॉमिक साईज कशावर डिपेंड आहे आपण ते सांगणार आहोत. तर ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन the number of electron orbit, number of its electron orbit, आता नंबर ऑफ इट्स इलेक्ट्रॉन ऑर्बिट म्हणजे काय. आपण जर डिफरंट एलिमेंट बघितले किंवा डिफरंट एलिमेंट या ठिकाणी घेतले तर प्रत्येक एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो काय असतो डिफरंट असतो. मग एक्झाम्पल मध्ये आपण जर बघितलं तर सोडियम आहे आपल्याकडं. आता या सोडियमचा सिम्बॉल Na आहे आणि याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 11. तर या ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर आपण किती घेतला 11 घेतला, 11 घेतला, बरोबर. आता जर या ठिकाणी बघा दुसरा एक एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल पोटॅशियम आहे. कोणता आहे पोटॅशियमचा सिम्बॉल K आहे आणि याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. आता ॲटॉमिक नंबर बदलला म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण काय होणार डिफरंट असणार. याच्यामध्ये 11 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, 11 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इथं काय असणार 19 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार. मग हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी डिफरंट असल्या कारणामुळं याची जी काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण काय असणार डिफरंट असेल. कसं असेल तर 2,8,1 आणि याचं इलेक्ट्रॉनिक आपण कॉन्फिगरेशन बघितलं तर 2,8,1 म्हणजे 281 2881. जर आपण याचा आउटर मोस्ट सेल पाहिली, या आउटर मोस्ट सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, या पण आउटर मोस्ट सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. दोघांमध्ये पण सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट, बरं का, म्हणजे सेम व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन आहेत. पण नंबर ऑफ ऑर्बिट आणि नंबर ऑफ ऑर्बिट यामध्ये चेंज आहे, डिफरंट आहेत. यामध्ये 3 ऑर्बिट आहेत आणि याच्यामध्ये 4 ऑर्बिट आहेत. समजायला का, इथं 3 ऑर्बिट आहेत आणि इथं 4 ऑर्बिट आहेत. आता मग इथं जर माझ्याकडे 3 ऑर्बिट आहेत आणि तिथे 4 ऑर्बिट वाढल्यामुळं या ठिकाणी काय होणार डिस्टन्स पण वाढणार. कशामधला न्यूक्लियस मधलं आणि आउटर मोस्ट ऑर्बिट जे काही डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स ऑल्सो increases, and when the distance increases the radius of that atom also increases, and when the radius is greater then the size of atom is bigger. So this is very simple concept. मग या ठिकाणी ऑर्बिट संख्या वाढल्यामुळं इथं रेडियस काय होत आहे वाढत आहे आणि रेडियस वाढल्यामुळं साईज जी आहे ती काय होणार मोठी असणार, बिगर असणार. पण आता आपण असं लिहूया इथं the size of potassium is bigger. Size of potassium is bigger than size of sodium. Size of sodium Na. बरं, हा तुम्हाला पॉइंट कळाला असेल.
आता असं काय आलेलं आहे, कारण की दोघांमध्ये पण काय रिझन आपण पाहिलं, बिकॉज द नंबर ऑफ ऑर्बिट्स आर डिफरंट. तर इथं आपण असं लिहू शकतो, बिकॉज द नंबर ऑफ orbits are different. Number of orbits are different. ओके, तर हा कन्सेप्ट इथं महत्वाचा आहे. आता जर कधी कधी असे होते की नंबर ऑफ ऑर्बिट सेम असतात, म्हणजे याच्यात 3 आहेत आणि त्याच्यात पण 3च आहेत, पण यांची जी साईज आहे, ॲटॉमिक साईज जी आहे ती काय असणार आहे, डिफरंट. आता हे असं का होते, ॲटॉमिक साईज यांची डिफरंट राहण्याचं कारण, तर आउटर मोस्ट ऑर्बिटल जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी डिफरंट असतात, लक्षात घ्या. म्हणजे नुसतंच तुम्हाला हाच कन्सेप्ट माझ्यापासून चालत नाही. तर ज्यावेळेस आपण सेकंड कन्सेप्ट बघूया, की या ठिकाणी जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी काय असणार, डिफरंट असणार, पण आउटर मोस्ट नंबर ऑफ ऑर्बिट जे आहेत ते सेम आहेत. पण एक आधा एक्झाम्पल घेतला आपण, सोडियमचं घेतला आपण. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा, 11 आहे. आणि या ठिकाणी मी काय घेतला, मॅग्नेशियम, याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 12 आहे, 12 आहे. मग अशा वेळेस सोडियम 11 म्हणजे काय असणार, 2,8,1. इथे काय असेल 2,8,2. आता ऑर्बिट सेम आहेत, दोन्ही ठिकाणी 3-3 ऑर्बिट आहेत, पण या ऑर्बिट मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे आणि याच्यामध्ये काय येतं, 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि 2 इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळे याच्यामध्ये जो काही फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असंही म्हणतात. मग हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे या ठिकाणी काय स्ट्रॉंग आहे, जरासं जास्त आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या ठिकाणी जास्त असल्या कारणामुळं तो न्यूक्लियस काय करतो, ऑर्बिटला अट्रॅक्ट करतो टुवर्ड्स इट्स सेंटर. म्हणून या ठिकाणी याची जी साईज आहे ती काय थोडीशी लहान होते. आणि या ठिकाणी फोर्स कमी आहे, सोडियम मध्ये फोर्स का असणार आहे, कमी असणार आहे, इलेक्ट्रॉनिक फोर्स कमी असणार, म्हणून तो आउटर मोस्ट ऑर्बिटला तितकं जास्त अट्रॅक्ट करणार नाही. आणि त्या कारणामुळं हा जो सोडियम आहे, हा सोडियम मॅग्नेशियम पेक्षा काय असेल, मोठा असेल. मग आता आपण इथे लिहूया, द साईज ऑफ सोडियम ॲटम is bigger than size of magnesium. Size of magnesium. मग या ठिकाणी सोडियम ॲटम आणि हा तुमचा मॅग्नेशियम, या दोघांमध्ये आपण जर पाहिलं तर कोण मोठा आहे ना, सोडियम मोठा आहे, सोडियम ॲटम. कारण याच्या आउटर मोस्ट मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या आउटर मोस्ट मध्ये काय येतं, 2 आहेत. इथं फोर्स जास्त आहे, फोर्स जास्त असल्यामुळं आउटर मोस्ट ऑर्बिट काय या ठिकाणी क्लोज होणार, कोणाच्या न्यूक्लियसच्या, पण इथं क्लोज होणार नाही, त्यामुळं याची साईज काय थोडीशी मोठी आहे. तर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी जे काही ॲटॉमिक साईज बद्दल जे कन्सेप्ट आहेत, हे कन्सेप्ट या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. तर नेक्स्ट क्लासमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक मास जे आहे ते ॲटॉमिक मास कसं मेजर करणार किंवा किती असणार, त्याचा ॲटॉमिक मासला आपण कशामध्ये एक्सप्रेस करणार किंवा ॲटॉमिक मासचा मेजर करण्यासाठी आपण कशा यूज करणार, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.